आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शिक्षण विभागाच्या धोरणामुळे शैक्षणिक संस्थांवर अन्याय, शिक्षकांचे वेतन थांबवल्याने निर्माण संकट, तात्काळ उपाययोजनाची मागणी. 24 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील मराठी व इतर मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या प्रादेशिक भाषा माध्यमाच्या शाळांवर शिक्षण विभागाच्या धोरणाचा विपरीत परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे आमदार ज.मो. अभ्यंकर यांनी केला आहे. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग ब्रापसे यांना पत्र लिहून त्यांनी ह्या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या निर्णयामुळे शिक्षक, इतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्था आर्थिक तसेच मानसिक संकटात सापडल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष. शिक्षण विभागाच्या विविध निर्णयामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वेगवेगळी कारणे देत शिक्षकांचे वेतन रोखले जात असल्याचे अभ्यंकर यांनी पत्रात म्हटले आहे. शासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. विनावेतन काम करण्याची वेळ. सध्याच्या प्रशासकीय कारभारामुळे अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांवर विनावेतन काम करण्याची वेळ आली आहे. विशेषतः खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना अन्यायत्र समायोजित करण्यापूर्वी त्यांचे वेतन थांबवणे बेकायदेशीर असल्याचे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले आहे. नियमाचे उल्लंघन. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियमावली 1981 मधील नियम 26(2) व 3चे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये रिक्त जागांवर समायोजित करण्यात आलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारलेली असतानाही त्यांचे वेतन थांबवण्यात आले आहे. ऑनलाईन वेतन आदेशही निष्फळ. राहत्या शाळांमधील दुबार शिक्षकांचे वेतन तांत्रिक अडचणीमुळे कारणामुळे गेल्या 2 दिवसांपासून थांबले आहे. प्रधान सचिवांनी ऑनलाईन वेतन प्रणाली लागू करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात शिक्षकांना अद्याप वेतन मिळालेले नाही. ही बाबही त्यांनी अधोरेखित केली आहे. प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. गेल्या 2 वर्षांपासून शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नसल्याने त्यांना गृहकर्ज व इतर आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडताना अडचणी येत आहेत. संच मान्यतेतील त्रुटी दुरुस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने अनेक प्रस्ताव शिक्षण संचालक कार्यालयात प्रलंबित आहेत. परिणामी संबंधित शिक्षकाचेही वेतनही अडकले आहे. तातडीच्या उपाययोजना सुचवल्या. ह्या गोंधळामुळे मार्ग काढण्याची शिक्षण उपसंचालकांना अधिकार देण्याची मागणी अभ्यंकर यांनी केली आहे. तसेच सर्व प्रलंबित वेतन तात्काळ वितरित करून शिक्षकांना दिलासा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. संभाव्य परिणाम. जर तात्काळ उपाय झाले नाही तर शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम. शिक्षकांमध्ये असंतोष वाढल्याने अध्यापन परिणाम होण्याची शक्यता. शाळा बंद पडण्याचा धोका. आर्थिक अडचणीमुळे अनेक प्रादेशिक भाषा शाळा बंद पडू शकतात. विद्यार्थ्यांचे नुकसान. शिक्षण खंडित होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम. आंदोलनाची शक्यता. शिक्षक कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहू शकते. सामाजिक असंतुलन. मातृभाषेतील शिक्षण घटल्याने भाषिक व सांस्कृतिक परिणाम. पुढे काय होऊ शकते. शासनाकडून तातडीची चौकशी व निर्णय. थकीत वेतन वितरणासाठी विशेष निधी किंवा उपाययोजना. समायोजन प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे. ऑनलाईन वेतन प्रणाली प्रभावीपणे लागू करणे. शिक्षक संघटनाकडून दबाव वाढण्याची शक्यता. एकूणच शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या ह्या परिस्थितीकडे शासनाने तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे असून अन्यथा ह्याचे दूरगामी परिणाम राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर होऊ शकतात. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.